राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यामुळे जर कुणी अर्ज दाखल न केल्यास सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर राज्यसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि सोबतच आपण पाहतोय छगन भुजबळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। छगन भुजबळ हे देखील या उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र तरी देखील राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्यात आनंद आहे असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलंय। आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही आहोत असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। अगदी आता शेवटचा दिवस आहे आणि काही तास उरले असतानाच हा अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि हा अर्ज दाखल करत असताना पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, त्याचबरोबर धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे हे सर्व नेते जे आहेत ते यावेळेस उपस्थित होते आणि या तर काल अगदी चर्चा जी आहे ती रंगली होती। मात्र छगन भुजबळ यांनी कोणत्याही स्वरूपाची नाराजी नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे काही वेळापूर्वीच हा अर्ज दाखल करताना छगन भुजबळ देखील या प्रक्रियेदरम्यान तिथं उपस्थित असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या दृश्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सोबतच प्रफुल्ल पटेल आणि इतर देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं।